नमस्कार, मी स्वप्नील. आज आपण आलोय भिड्याची भांडी बघायला. तर पहिली ही जी भिड्याची भांडी आपण घेतलेली ही जुन्या काळापासून म्हणजे आपल्या आजी आजोबांपासून वापरण्यात यायची काईल. ह्याच्यामध्ये आंबोळी आणि घावणे हे बनवले जायचे आणि खूप सुंदर असे चाळीदार घावणे बनतात. ठीक आहे. याच्यानंतर आहे अप्पाशेट्टी. ह्याचा वापर जास्त करून साऊथ मध्ये कर्नाटक मध्ये वापर केला जातो. आता हे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आले म्हणजे तुम्ही ह्याच्यात सुद्धा अप्पे जसं आपण अप्पे ह्याच्यामध्ये अप्पे बनवतो त्याच टाइप मध्ये ह्याच्यामध्ये पण आपण अप्पे बनवू शकतो. दुसरे आहे अप्पे पात्र. हे आहे 7चं, चौकोनीमध्ये आहे 9चं आणि हे आहे 12चं. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक लीड वाली येते, एक विदाउट लीड वाली येते. दुसरी आहे आपल्याकडे डोश्याचा तवा. जसं हॉटेलमध्ये डोसे वगैरे बनवले जातात, आता आपण आपल्या घरी पण डोसे बनवू शकतो. एक येतो हँडलवाला डोश्याचा तवा, दुसरा येतो कढीवाला. दोन्ही साईडला कढी आहे. ज्यांना मोठे डोसे बनवतात, ज्यांना म्हणजे साऊथ मध्ये ऍक्च्युली हे जास्त बनवलं जातं, आपल्या महाराष्ट्रात कमी बनवलं जातं, पण आता आपल्या महाराष्ट्रात पण महाराष्ट्रीयन लोक बनवतात. हा डोश्याचा तवा. दुसरा आहे भाकरीचा तवा. हा हँडलवाला भाकरीचा तवा आहे. याच्यावर तुम्ही चपाती, पुरणपोळी, भाकऱ्या बनवू शकता. आणि हा आहे विदाउट हँडलवाला भाकरीचा तवा. या दोन प्रकारामध्ये भाकरीचा तवा येतो. फ्राय पॅन मध्ये ही सगळ्यात छोटी साईज, ही मिडियम साईज आणि ही आहे लार्ज साईज. फ्राय पॅन मध्ये तुम्ही मच्छी फ्राय वगैरे व्यवस्थित करू शकता आणि हे सगळं क्वालिटीला आणि ह्याला वजनाला हेवी आहे. दुसरी आहे ग्रिल पॅन. ग्रिल पॅन मध्ये आपण मच्छी फ्राय वगैरे करू शकतो. याच्यामध्ये हा चौकोनी ग्रिल पॅन आहे आणि हा सर्कल मध्ये आहे. दोन्ही पण आहे. साईज मध्ये पण फरक आहे. तो जे जास्त करून फिश फ्राय करतात, आपले कोळी बांधव आहेत, आगरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी खास हे ग्रिल फ्राय पॅन आहे. आता ही आली कढई. कढईमध्ये पण सुद्धा आपण भाज्या वगैरे चांगल्या किंवा आपले तळण्याचे पदार्थ असतात, पुऱ्या वगैरे आपण तळतो त्याच्यासाठी. आता ह्या दोन साईज मध्ये येते. एक 23 इंचाची साईज आहे आणि एक आहे 26 इंचाची साईज. ह्याच्यामध्ये पण लीड येते. ते आपल्यावर आहे लीड घेणं न घेणं. पण ह्या सगळ्या भिड्याच्या भांड्याचे ह्या सगळ्या व्हरायटी आहेत. जर तुम्हाला ह्या आवडल्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.